नमस्कार. मी शारदा. तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शारदा मराठी ब्लॉगमध्ये. माझ्या सर्व ताई दादा मैत्रिणींना गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ. सकाळची वेळ आहे, 5:45 वाजलेले आहेत. तर 5:45ला माझी आंघोळ झाली होती आणि त्याच्यानंतर व्हिडिओला सुरुवात केली आहे. तर आता आहे ना मला चहा ठेवायचा आहे. तर चहा ठेवायच्या आधी ना गॅसवरतून आणि किचनवरतून सर्व काही व्यवस्थित पुसून घेते आणि त्याच्यानंतर आहे ना मग चहा ठेवते. तर रात्रीचे घासलेले भांडे वरती उचलून ठेवते, म्हणजे भांडे लावायला लागतील. आणि बाहेर आहे ना अजून खूप अंधार आहे. यांना आहे ना मॉर्निंग वॉकला जायचं आहे, पण मग मी बघते आहे उजडलं आहे का नाही. तर अजून आहे ना काही उजडलेलं नाही आहे म्हणावं असं. मग त्याच्यामुळे ना यांना म्हटलं जरा वेळ तुम्ही झोपा. तर ते बिछाण्यात झोपेलेत, म्हणजे जागीच आहेत पण बिछाण्यात आहे, कारण थंडी पण भरपूर आहे. तर मग म्हटलं मी तुम्हाला 6:30 वाजता उठवील, जरा वेळ तुम्ही झोपा आणि मग मी उठवल्यानंतर तुम्ही मॉर्निंग वॉकला जा. कसं आमच्या इकडे ना जरा बिबट्याची पण भीती आहे. आत्ता सध्या तर बिबट्या नाही आहे, पण तरी आपली काळजी आपण घेतलेली बरी असते. तर इथं इंडक्शन पण स्वच्छ पुसून घेतली. तर आजचा वार आहे सोमवार. सर्वात आधी ना वार सांगायचा होता तर मी विसरले. आजचा वार सोमवार आहे आणि काल रविवार होता. तर काल भाजीपाला आणला होता, भरपूर पालाभाज्या वगैरे आणल्या होत्या सर्व निवडून, आणि फ्रीजमध्ये न ठेवता आहे ना किचनवरतीच ठेवल्या होत्या. मला आहे ना फ्रीज पुसायचं आहे, पण काल व्हिडिओची जो प्रॉब्लेम झाला ना त्याच्यामुळे ना माझं कशात कामात लक्षच लागलं नाही. मग मी काही फ्रीज पण पुसला नाही आणि त्या भाज्या ना वरतीच ठेवल्या. पण आत्ता म्हटलं चला फ्रीजमध्ये ठेवून देऊ, वरतीच राहिल्या ना तर फ्रीज पुसायचं तेव्हा पुसल, पण वरतीच भाज्या राहिल्या तर खराब होईल. तर अजून तर काही उजाडलं नाही. मी बघते खिडकी उघडून. आणि आता ना माझ्यासाठी ठेवला आहे चहा. तर आमच्या इकडे ना खूप थंडी आहे आणि आता जानेवारीपर्यंत थंडीच राहणार आहे. संक्रांत होईपर्यंत थंडी असते. आणि बघा आता ना हळूहळू सूर्यदेव पण निघत चालले. तर आता इथे मी देवपूजेला सुरुवात केली आहे. आणि आता थंडी असल्यामुळे ना दिवस बारीक असतो आणि रात्र मोठी असते. जेव्हा संक्रांत होते ना तेव्हापासून आहे ना दिवस तिळतिळ मोठा होत जातो. तर चला आता मस्तपैकी इथं मी देवपूजेला सुरुवात करते. चहा घेतला आणि लगेच देवपूजा करायला लागले. तर हे जे काही निर्माल्याचे फुलं वगैरे होते देवाऱ्यामधून काढून घेतले. सर्व देवाऱ्याच्या खाली एका रुमालावरती ठेवून घेते आणि देवारा स्वच्छ पुसून मस्तपैकी देवांची आंघोळ घालून घेते. देवारा स्वच्छ पुसून घेतला, त्याच्यानंतर देवांचा रुमाल पण बदलवला. दररोज मी रुमाल पण देवांचा बदलते, तोच रुमाल ठेवत नाही. दररोज मी फक्त देवांची आंघोळ घालते आणि दीड महिन्यातून किंवा देवांवरती जास्त डाग दिसले तरच देव उजळवते म्हणजे लिक्विडने देव स्वच्छ करून घेते. तर मस्तपैकी आता इथे मी देवांची आंघोळ घालून घेते. आणि मी बऱ्याचशा ताईंच्या तोंडून असं ऐकते का ज्या वेळेस देवांची आंघोळ घालतात ना तर म्हणतात मी देव धुतले, देव घासले. तर असं म्हणायचं नाही का मी देव धुतले घासले. आपण पण आंघोळ करतो, आपण आपल्याला म्हणतो का मी घासले किंवा मी धुतले. आपण कसं म्हणतो मी आंघोळ केली, तसं आपण देवांना पण असंच म्हणायचं असतं का मी देवांची आंघोळ घातली. त्यावेळेस ताई देवांना उजळवतात त्यावेळेस म्हणतात का मी देव घासले, तर देव घासले असं म्हणायचं नाही यापुढे. हे चालले आता मॉर्निंग वॉकला. माझी चालली देवपूजा. काठी घेऊन जातात हातामध्ये, कारण रस्त्याला कुत्रे वगैरे राहतात ना, मग आपल्या सेफ्टीसाठी बरं असतं. ओ गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. सावकाश जा. माझी चालली आहे देवपूजा आणि खूप थंडी आहे. हे मॉर्निंग वॉकला निघाले म्हणून मी बाहेर निघाले, नाहीतर बाहेर निघालेच नसते, एवढी थंडी आहे. त्याच्यामुळे हे स्वेटर वगैरे घालून जातात, टोपी घालून जातात. हे मॉर्निंग वॉकला चालले होते तर दरवाजा बंद करायचा होता आणि बाहेरच्या लाईटी बंद करायच्या होत्या. देवांची आंघोळ घालून झाली आणि असा आहे ना मी टर्कीचा एक रुमाल केलेला आहे, जो टॉवेल असतो ना हात रुमाल, तो केलेला आहे. फक्त त्याच्याने ना मी देव पुसून घेते. तर छान असे देव पुसून घेतले. बघा देव आहे ना आंघोळ घातल्यानंतर व्यवस्थित पुसून घ्यायचे, म्हणजे देवांवरती आहे ना डाग वगैरे पडती नाही. ते तांबा असताना त्याच्यावर डाग पडतात आणि त्याच्यामुळेच मग सतत आहे ना देव उजळवायला लागतात. तर असं व्यवस्थित स्वच्छ देव पुसल्यानंतर आहे ना मग त्याच्यावर डाग पडत नाही. तर इथं मी सर्व देवाऱ्यामध्ये देवांची मांडणी करून घेतली. आणि आता आहे ना इथं देवांना हळदी कुंकू अष्टगंध वगैरे लावून घेते. पुरुष देवतांना अष्टगंध लावला आणि स्त्री देवतांना आहे ना हळदी कुंकू लावून घेतलं. तर इथं बघा मस्त अशी माझी देवांची देवपूजा, देवांची आंघोळ वगैरे घालून झालेली आहे. तर आता बाहेरून गार्डनमधून फुलं घेऊन येते. ह्या कपाटामध्ये ना शेवट खालचे जे 2 कप्पे ना देवपूजेचेच केलेले आहे. तर फुलांसाठी माझ्याकडे ना परडी आहे. तर आता ह्या परडीमध्ये फुलं घेऊन येते. मस्त बाहेर पण रांगोळी काढली.
देवपूजेसाठी इथं मी फुलं तोडत होते, तर फुलं तोडता तोडता बघा माझं आहे ना इथं लक्ष गेलं. केवढी मोठी आळई आहे बघा, एवढी मोठी आळई आहे. अशानेच झाडांची खराबी होते. आता ती आळई आहे ना काढून टाकते. इथं पण पुन्हा एक आळई आहे बघा, केवढी मोठी हिरवीगार आळई आहे. झाडाच्या फांद्या हिरव्या असल्यामुळे ना ती सुद्धा दिसत नाही, तर ती पण काढायला लागेल. बापरे, फवारणी करायला लागली सर्व झाडांची. आता आळी पडली याचा अर्थ सर्व झाडांवरती. गार्डनमध्ये फुलांचं झाड असल्यामुळे ना मला देवांचे फुलं तरी विकत वगैरे आणायची गरज पडत नाही. मस्त असं टगरीचं झाड आहे. आणि मी ज्या वेळेस घर बांधलं 2015ला तेव्हापासूनचं ते झाड आहे ना, एवढं मस्त झाड आहे. त्याला 12ही महिने फुलं राहतात. तर इथं मस्त माझी देवपूजा वगैरे झाली, देवांची आंघोळ घालून घेतली, तुपाचा दिवा लावलेला आहे आणि देवांना ओवाळून घेते तुपाच्या दिव्याने. आणि मी आजपासून ठरवलं आहे का घरामध्ये अगरबत्ती आणि धूप लावायचा नाही. तर त्याचं कारण पण तुम्हाला सांगते. मला माझा आधी बरेच दिवसापासून सांगायचा का मम्मी घरामध्ये धूप लावत जाऊ नको, अगरबत्ती लावत जाऊ नको, पण मी त्याचं काय ऐकलं नाही. जेव्हा आपण दुसऱ्याचं ऐकतो ना त्यावेळेस आपल्याला शहाणपणा येतो, घरातल्यांचं सांगून आपण काय ऐकत नाही. काल संध्याकाळी टीव्हीला बातमी होती का अगरबत्तीच्या धुरामुळं आणि धुपाच्या धुरामुळे आहे ना कॅन्सर होऊ शकतो आणि दमाच्या माणसांना त्रास होऊ शकतो. बरेचसे आजार सांगितले, ते आजार पण आता लक्षात नाही, एवढे आजार तज्ज्ञांनी सांगितलं. त्यामुळे ना मग मी ठरवलं का चला आजपासून आहे ना घरामध्ये धूप पण लावायचा नाही आणि अगरबत्ती लावायची नाही. धूप आणि अगरबत्ती लावली तर बाहेर तुळशीला लावायची किंवा समोरच्या दारात लावायची, पण घरामध्ये तरी नाही लावायचं. बघूया आता मी किती दिवस ते नियम पाळते, कारण मला धूपाचा धूर खूप आवडतो. आणि त्यांनी सांगितलं का जर तुम्ही धूप किंवा अगरबत्ती लावली तर घराचे दारं आणि खिडक्या उघडे ठेवा, मग हरकत नाही, पण डायरेक्ट धूर घरामध्ये कोंडून ठेवू नका का तो धूर बाहेर जाणार नाही, असं काही करू नका. जर तुम्ही लावले ना तर दारं खिडक्या घराच्या उघड्या ठेवा, म्हणजे मग तो धूर बाहेर निघून जाईल. कारण आता पानं आल्यामुळे ना इथं बसत नाही आहे, ते पानं उगीच वाकून जातील. तर ह्या शुक्रवारी ना कलश दुसरा भरणार आहे आणि हे मस्तपैकी झाड लावून देणार आहे ह्या कलशाचं. तर बघा अशी मस्तपैकी सकाळी सकाळी देवपूजा केली, खूप छान आणि प्रसन्न वाटतंय सकाळी सकाळी देवपूजा केल्यानंतर. तर बघा अशी केली आहे. कमेंटमध्ये नक्कीच सांगा कशी वाटली तुम्हाला माझी देवपूजा. मॉर्निंग वॉकवरून आले आणि माझी देवपूजा झाली. तर ते कमीत कमी 1 ते सव्वा तास मॉर्निंग वॉकला जातात, तोपर्यंत माझी देवपूजाच चालली होती. तर आता मी किचनमध्ये आले, रात्रीचे घासलेले भांडे लावून देते आणि त्याच्यानंतर मग बाकीच्या पुढच्या कामांना सुरुवात करते. लवकर उठल्यानंतर आहे ना घरातले कामं पण लवकर आवरतात. मग माझे कामं आहे ना लवकर उठते ना, त्याच्यामुळं 11पर्यंत सर्वच काही कामं आवरून जातात. तर आता हे सर्व भांडे लावून घेते, म्हणजे मग स्वयंपाकाला जे काही भांडे लागतात ना ते आपण रॅकचे म्हणा किंवा ट्रॉलीतून काढू शकतो. पण भांड्याच्या पाटीतच भांडे ठेवले ना का त्यांचा आवाज पण होतो. मी चहा ठेवला ना त्यावेळेसच मला भांडे लावायचे होते, पण दादा आणि आधी झोपलेले होते, त्याच्यामुळे मग म्हटलं जाऊ दे, ते झोपेलेत आणि मग मी भांडे लावले असते तर त्यांचा आवाज पण आला असता भांड्यांचा. मग म्हटलं आधी ना देवपूजा करून घेऊ आणि त्याच्यानंतर भांडे लावू. तर आता दादा पण उठले, ते आंघोळीला गेले, आधी पण उठलाय, हे पण मॉर्निंग वॉकवरून आले. तर आमच्या घरामध्ये ना आम्ही सर्वजण लवकर उठतो, असे उशिरापर्यंत ना कोणीही झोपत नाही. भांडे लावून झाले, आता घर झाडून घेते. पूर्ण घर झाडल्यानंतर ना मग जे काही फर्निचर वगैरे पुसून घ्यायला लागतं, सोफा आवरायला लागतो. जेव्हा हे सर्व काही घरातले कामं आवरले जातात ना त्याच्यानंतर मग मी स्वयंपाकाला लागते. मग फक्त स्वयंपाक राहतो, पण मग घरातले सर्व काही कामं एकदम व्यवस्थित आवरेल राहतात ना, तर घरात एकदम छान आणि प्रसन्न वाटतं सकाळी सकाळी. आणि आज त्यातले त्यात ना मी धूप लावलेला नाही ना तर मला करमत सुद्धा नाही आहे. थोड्या दिवसांनी ना मी घरच्या घरी मस्तपैकी धूप बनवणार आहे आणि तुम्हाला पण दाखवेल. एकदम कमीत कमी साहित्यामध्ये छान असा घरगुती धूप बनवायचा, म्हणजे मग त्याच्यापासून आहे ना काही आपल्याला ॲलर्जी पण होणार नाही, काही त्रास होऊ शकत नाही. तर आता मी आले किचनमध्ये आणि पीठ भिजवते. सर्वात आधी पीठ भिजवून आणि 10-15 मिनटं पीठ भिजलं ना का पोळ्या पण छान येतात. पीठ भिजवल्यानंतर मग भाजी बनवते. तर बघा भांडे वगैरे लावून दिले ना तर किचन किती मोकळा आणि मस्त वाटतो ना. सकाळच्या वेळेस बघा किचनमध्ये किती मस्त कवळं ऊन येतं, किचनमध्ये येतं आणि बेडमध्ये येतं, दोन्हीकडे पण आहे ना एकदम मस्त असं कवळं ऊन येतं.
आता इथे मी पीठ भिजवायला घेतलं आहे. तर परातीला पीठ राहतं ना, तर मग काय काय ताई काय करतात का असं हाताने म्हणजे नखांनी ते पीठ काढतात परातीचं. मग पण काय होतं आपल्या नखांमध्ये ना ते पीठ अटकतं आणि नखांना पण आहे ना इजा होते. त्याच्यामुळं असं आहे ना फुलपात्र वगैरे काठाचं भांडं घ्यायचं आणि त्याच्याने ना परत अशी घासून घ्यायची. म्हणजे परातीचं जे काही पीठ आहे ना ते पूर्ण निघून येतं. ते पीठ पण वाया जात नाही आणि पीठ पण एकदम छान असं मळलं जातं आहे. तर पीठ मळल्यानंतर आहे ना थोडंसं तेल लावून घ्यायचं पिठाला, म्हणजे एकदम मस्त पीठ पण दिसतं आणि पीठ छान भिजलं जातं आणि पोळ्या पण मस्त येतात. तेलाची किटली रिकामी झाली तर आता किटली घासायला टाकणार आहे. त्याच्यामुळे ना मग आता ती वरतीच ठेवते. तेलाची किटली रिकामी झाली का मी लगेच ती घासायला टाकते. पुन्हा तिच्यात तसंच तेल भरून ठेवत नाही. जपते गणपती स्तोत्र षड्भिषत्य फल्लभ्यते सव्यस्त सिद्धीचे लाभते नात्र संशया अष्टभ्य ब्राह्मणेश्वया लिखितवाय समर्पयत तस्य विद्या भवे सर्व गणेशता प्रसादता इति श्री नारद पुराणे संकटनाशन गणपती गणेश स्तोत्र संपूर्ण श्री गणेशाय नमः. प्राणदत्ता सकळा उठी बळे सौख्यकारी दुःखहरी द्रुत वैष्णव गायकादीन नाथहरी रूपा सुंदर जगंतरा पातल देवतांता भव्य सिंदूर लेपना लोकनाथा जगन्नाथा प्राणनाथा पुरातना पुण्यवंता पुण्यशळा कोटीच्या प्रति उद्धारे निपावे उद्धारे करे मंदांनी संका जणू प्रति बळे हा लीला मागोती वेला आला गेला मनोगती मनाशी टाकीले मागे दिशे तुडा तयारी तुडा कसे ब्रह्मांडी पाहतनसे आत्मी विषय डोळा दाखले गुणगणाचे सुगंधरा वार्ता वार्ता वाडे बिजले शंभुंडा धंदाने पशुवृद्धी पुत्रपती समजते पावदर उपवर्धनी सुतपटे करुणिया राम व्यापार दादांची आंघोळ वगैरे झाली, चहा घेतला आणि आता दादा लाडू खाल्ला. आता तुम्ही कुठे चालले दादा? जवाहरला जातो, सप्ताह आहे ना हां. राम मंदिरामध्ये सप्त्याला जातो. आणि तिथं काय ज्ञानेश्वरी पारायण? ज्ञानेश्वरी पारायण वाचायची. हां ज्ञानेश्वरी वाचली. हां. मग त्याच्यामुळे हे एवढे 2 बॅगी चालवल्यात. होय, हा खायचा पांघरायचा. हां आता थंडी पण आहे ना. मग दे ना आपली थंडी नाही सण. हां मग आता चालले का? आता कधी याल? तर 31 तारखेला 3 दिवस चालले का? 3 दिवसाचं पारायण आहे. ओके. 4थ्या दिवशी समाप्ती. हां बरं चालेल. इथं माझ्या पोळ्या झाल्या. आता मेथीची भाजी बनवते. भिजत ठेवली होती मेथीची भाजी 2-3 पाण्याने छानपैकी स्वच्छ धुवून घेते. ताजी ताजी मेथीची भाजी. आत्ता सध्या थंडीमध्ये पालेभाज्या खूप ताज्या ताज्या येऊ राहिल्या. आज मेथीची भाजी म्हटलं करते. पोळ्या बनवल्या, मेथीची भाजी बनवली आणि तव्यावरती बेसन पिठाचं धिरडं पण बनवलं. खूप छान लागते धिरडं पण. आता 10 वाजले. किचन स्वच्छ घासून घेते. मला पण ऑफिसला जायचं आहे. सकाळचे 10:30 वाजले. इथं माझे किचनवरचे बघा सर्व काही कामं आवरून झाले. किचन स्वच्छ घासून पुसून घेतला. डायनिंग स्वच्छ पुसून घेतला आणि असं किचनवरचे सगळेच कामं आवरून झाले. तर मला आहे ना आता ऑफिसला जायचं आहे. भांडे बाहेर ठेवले बघा छानपैकी. सर्व घरातले कामं, एवढे कामं, असे घर एवढं सुंदर आणि स्वच्छ असला ना किचन का किचनमध्ये काम करायला पण मजा येते. तर भांडे आणि कपडे बाहेर ठेवलेत. माझ्याकडे कामाला हौसा आहे. तर हे बघा इथं भांडे ठेवलेत. आता ती येईलच. कपडे निरमामध्ये भिजत ठेवून दिलेत. आता ती येईल. कपडे आणि भांडे फरची करते. 3 कामं ती करते. कल्याणी इथं कपडे इस्त्री केले तर तो टेबल इथंच ठेवला. असा पण तो इथंच असतो. तर हे कलरच्या कामामुळं जरा गिरणी साफ करायची, दळणं दळले होते काल. तर हे बघा ती साफ करायची करी. आज संध्याकाळी हे धुवून काढायचं आहे पूर्ण. ज्यावेळेस धुवून काढील ना त्यावेळेस गिरणी पण साफ करून घेईल. आमच्या इकडे खूप थंडी आहे त्याच्यामुळे खिडक्या वगैरे बंद केलेल्या आहे. आणि आता संध्याकाळचे 7 वाजले. तर माझी संध्याकाळची देवपूजा वगैरे झाली. आत्ताच म्हणजे आम्ही 6 वाजता ऑफिसमधून आलो. यांनी हे फ्रेश झाले, मी फ्रेश झाले. आणि आपल्या एक सबस्क्रायबर ताई आहे का, त्यांची मला ना बरेचशा दिवसापासून कमेंट आहे का ताई तुमच्या राहत्या घराचा प्लॅन दाखवा. तर काल तो व्हिडिओ मी बनवला पण तो काही व्हिडिओ माझ्याकडून सेव्ह झाला नाही, त्याच्यामुळे तो डिलीट करायला लागला. तर आज मी पुन्हा नव्याने घराच्या प्लॅनचा व्हिडिओ दाखवणार आहे का राहत्या घराचा प्लॅन कसा आहे. तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा.
तर आता ना इथं फाईल घेऊन बसलेत हे आणि आता ना तुम्हाला प्लॅन दाखवतील. आता इथं हे सर्व काही फाईल घेऊन बसले प्लॅन दाखवण्यासाठी. तर चला आता मी तुम्हाला दाखवते. तर ताईंची इच्छा आहे का आम्हाला आहे ना, आम्हाला पण घर बांधायचं आहे ताई. तर मला तुमचं घर खूप आवडतं आहे, तर बघूया आम्हाला वाटलं तर आम्ही तसं बांधू. तर मला फक्त तुमच्या घराचा प्लॅन दाखवा. तर बोला ना. आता हे बघा तुम्हाला प्लॅन दाखवतात, दाखवा. आता आपल्या टोटल घराला जे कॉलम आहेत, टोटल कॉलम किती आहेत? 17. 17. हां, आपले 18 दाखवले पण आपण एक कमी केला. हां, 17 कॉलम. 17 कॉलम. हां, 17 कॉलमवरती आपलं घर उभं राहिलं. पण हे ग्राउंड फ्लोअर हा राहतं घर आपलं. राहतं घर. हां, 17 जे ताई कॉलम व्हिडिओमध्ये तुम्ही बघतात ना ते घर. एक हॉल, 2 बेड, हा, मधून जिना हा. आणि किचन, आणि मधला ओपन स्पेस. ओपन स्पेस आणि टॉयलेट बाथरूम. हा आम्ही इंजिनियर प्लॅन काढलेला होता राहत्या घराचा. तर इंजिनियर प्लॅननी दिलेला जो प्लॅन आहे ना तो पूर्ण आम्ही जपून व्यवस्थित ठेवलेला आहे हा. आणि तेच तुम्हाला दाखवते. हा, तर कॉलमची साईज देऊन टाकले बघ, 230 230 म्हणजे हे तिचे कॉलमची साईज, जाडी. ही ड्रॉइंग आहे. हां, हा हे हां, ड्रॉइंग. कॉलम दाखवलेत, बीम दाखवलेत. हे बघा असं दाखवलंय. घर आहे. हा जसं आता porch. आपण बसलोय, आता आम्ही सध्या असंच बसलोय, पूर्व पश्चिम बसलोय. तर पूर्वेला हॉल आहे. तर आता जसं बसलोय ना तसंच तुम्हाला घर पण दाखवतो. म्हणजे जो ड्रॉइंग हा आहे ना पोर्च आहे. हा पोर्च आहे 3x67x3.8 मीटरमध्ये. हां, ओके. म्हणजे 3 चौक 12 12 12 बाय 12चा पोर्च आहे आपला. हा इथून पायऱ्या आहे आणि हॉलमध्ये एंट्री. एंट्री. हा हॉल आहे, हा बेड आहे, इकडे दुसरा बेड आहे, इकडे किचन आहे आपला. हां, इथे मध्ये ओपन स्पेस आहे, इकडे जिना आहे, इकडे टॉयलेट बाथरूम आणि वॉश बेसिंग. हे सगळे मार्किंग केलेले आहेत, हे सगळे मीटरमध्ये. आता आपला हॉल म्हटला म्हणजे 16 बाय 14चा आहे. आपण भिंती थोडीशी तिकडे घेतली होती ना. हां, बेड आहे. हे विंडो आहेत, हे जे मार्किंग केलेले आहेत ना हे विंडो आहेत. आता हे बीम आहेत, प्लिंथ बीम. हां, हां, तर बीमचे बीम नंबर दिले बघा. हां, 1 2 3 4 5 6. हां, हां, ते प्रत्येक असे दिलेले आहेत. हां, त्याच्यामध्ये त्यांनी बीमची साईज सेक्शन दिला आहे. सेक्शन दिला म्हणजे जो स्टील लावतो त्या सेक्शन दिला आहे 230 450. कसा म्हणजे जो लावलेला आहे हा जो बीमची आपण नाही का म्हणतो जाडी. हा हां, 18 बाय किती पाहिजे तसं त्याच्यात येतो मार्किंग. हां, बरोबर. हे त्यांचं स्टील घेतलंय, स्टील बॉटम स्टील घेतलंय. हां, स्टील घेतलंय, त्याला सपोर्टचं दिलं इथं. हां, आणि हे त्यांच्या भाषेत परत काहीतरी दिले त्यांनी. ठेवा. आता जो स्लॅब भरला, स्लॅब ठोकला, त्या स्लॅबला सेक्शन दिलेत पाहिजे. सेक्शन 1 2 3 4 5. हां, आणि हे 5 दिले. त्याची 125 ही त्याची खोली दिली, डीप. हां, मी त्याला मेन स्टील वापरलं आहे 8चे 12 वगैरे काय आहे. त्याला मध्ये चिमटा दिला आहे काही ठिकाणी. हां, जो मोठा स्लॅब आहे त्याला 2 वे दिलेला आहे. हा म्हणजे आता आपला हॉल आहे तर हॉल खूप मोठा असल्यामुळे याला म्हणतात 2 वे. हा वन वे. हां, हे बारीक स्लॅब असतील ना. हां, ह्याप्रमाणे असे स्लॅब म्हणजे त्याच्यामध्ये ना एक एक आडवे कॉलम टाकलेले, बीम टाकलेले. कॅन्टिवे. हा तर कॅन्टिलिव्हर. हा कॅन्टिलिव्हर त्याला काहीतरी असं म्हणतात ना. हा त्याच्यात टाकलेला बघ. हा जो मोठा आहे ना स्लॅब त्याला चिमटा टाकून कॅन्टिलिव्हर केलं. किंवा आपला बेड म्हणा, किचन वगैरे असं. आता आपल्याला जेवढं माहिती तेवढं आपण देऊ. बाकीचं बेसिक त्याच्यातलं डीपमधलं ज्ञान आपल्याला पण नाही आणि ते आपल्याला कळणार पण नाही. पण जे काही माहिती आहे ना तर ते तुम्हाला दाखवतो. आम्ही राहत्या घराचा इंजिनियर प्लॅन काढलेला होता. खूप भरपूर काही काही दिलेलं होतं. पण आम्ही ना इंजिनियर प्लॅन असल्यामुळे ना सर्व काही इंजिनियर 15 दिवसांनी व्हिजिट द्यायचे आणि बघायला यायचे का काय काम चालू आहे, कसं काम चालू आहे, ते सर्व काही येऊन आणि घराची तपासणी करायची. याच्यात त्याने पूर्ण दिलंय. स्लॅबचे पूर्ण डिटेल्स दिले त्यांनी. हे बघ इथं काय दिलंय, फुटिंग बॉटम, फुटिंग साईड सगळं दिलं त्यांनी. 50 मीटर 75 मीटर.
इथं हे तोपर्यंत बघताय. तर ताई मी तुम्हाला प्लॅन वगैरे दाखवते किंवा दाखवला आहे. आणि तुम्हाला जर असंच घर वगैरे बांधायचं असेल किंवा काही बदल करायचा असेल तरी पण इंजिनियर लावा आणि इंजिनियर प्लॅननुसारच घर बांधा. घर कसं आपल्या आयुष्यामध्ये एकदाच होतं आणि ते प्रत्येकाचं स्वप्न असतं का स्वतःचं घर झालं पाहिजे. माझी एक यूट्यूबर मैत्रीण आहे. तर 2 दिवसापूर्वी ना मी फोन केला होता त्यांना. तर आमच्या कमीत कमी आम्ही 1 तास गप्पा मारत होतो. तर त्या ताई पण मला बोलल्या का ताई मी तुमचे व्हिडिओ बघते आणि मला आहे ना तुमचं घर खूप आवडतं. प्रशस्त मस्तपैकी तुमचं घर आहे. खिडक्या मोठ्या मोठ्या ठेवलेल्या आहे. तर मला जेव्हा मी कधी घर बांधेल तेव्हा मला तुमच्या घरासारखंच घर बांधायचं आहे. तर खरंच ऐकून छान वाटलं. आणि तुमच्या खूप कमेंट येतात. बरेचशा ताईंच्या मला घराविषयी कमेंट येतात का ताई तुमचं घर खूप छान आहे, आम्हाला खूप आवडतं. तर खरंच खूप छान वाटतं. आणि आत्ता आपल्या ह्या सबस्क्रायबर ताई आहे यांच्या तर कमीत कमी 15-3 वारापासून कमेंट चालू होत्या का ताई मला घराचा प्लॅन दाखवा, आम्हाला घर बांधायचं आहे आणि मला आहे ना तुमचं घर आवडलं आहे. तर तसंच आमची इच्छा आहे बांधण्याची. तर मग म्हटलं चला यांना आत्ता म्हटलं स्वयंपाक उशिरा करू. आत्ता 7:30 वाजत आले. स्वयंपाक उशिरा करू पण सर्वात आधी आपण आहे ना घराचा प्लॅन दाखवूया. आणि माझ्या कोणत्या कोणत्या ताईंना घराचा प्लॅन बघायचा असेल ना तर तुम्ही नक्कीच बघू शकता. घर बांधताना खिडकी सगळ्यात मोठी ठेवायची, प्रशस्त, म्हणजे घरात भरपूर उजेड येतो का हो. मग थांबा. आता आम्हाला घराबद्दल प्लॅनबद्दल जे काही माहिती होतं ते आम्ही तुम्हाला सांगितलं. कसं इंजिनियर भाषेतला प्लॅन आहे तर ते आपल्याला पण एवढं काही गोष्टी कळत आम्हाला नाही. त्यातली माहित नाही. ते काय त्यांचे सांकेतिक शब्द आहेत त्यातलं आपल्याला काही जास्त माहिती नाही ना. त्याच्यामुळे जेवढं आम्ही सांगितलं त्याच्यात तुम्ही अजून दुसऱ्याचा ॲडवाइस सल्ला घ्या हो. आणि मग तुम्ही घर चालू करा. हां. आम्ही ज्या वेळेस ह्या घराचा प्लॅन काढला त्यावेळेस आम्ही इंजिनियरला सांगितलेलं होतं का जेव्हा आमची परिस्थिती चांगली होईल तर आम्ही 4 मजली घर बांधू. एवढा आम्हाला प्लॅन खालचा पाया भक्कम द्या का हो, फाउंडेशन एकदम व्यवस्थित द्या. तर इंजिनियर प्लॅननुसार आहे ना आमचा 4 मजली घर होईल एवढा पाया आम्ही भक्कम करून खालचा घेतला. मग आम्ही 2022मध्ये वरचे 4 फ्लॅट बांधले, म्हणजे किचनच्या बाजूचा 1 आणि वरती 3 असे 4 फ्लॅट बांधले. आणि त्याच्यानंतर यंदा 25मध्ये आम्ही पुन्हा 5 फ्लॅट बांधले. तर आता इथं आमचं घर स्टॉप झालंय. कारण बोला आता कोणत्या त्या सबस्क्राईबरला नवीन घर बांधायचं आहे त्यांनी आत्ताच फाउंडेशन मजबूत करून घ्यायचं. म्हणजे पुढे त्यांना 2-3 मजली बांधता येईल. आज जर त्यांची पण नंतर त्याची आर्थिक परिस्थिती झाली तर ते पुढे बांधू शकतात. म्हणजे म्हणून फाउंडेशन आता मजबूत करा. आणि तसं आम्ही म्हणजे केलं. आम्ही फक्त राहण्यापुरतंच घर बांधलं होतं. पण जेव्हा आमची कधी परिस्थिती होईल त्यानंतर आम्ही 4 मजली बांधू शकतो हळूहळू का होईना. त्यामुळेच आहे ना आम्ही करतानाच आधीच फाउंडेशन एवढं दणकट केलं का त्याच्यानंतर आता म्हणजे इथं 4 मजल्यानंतर आता आमचं घर पण स्टॉप झालेलं आहे. आता याच्यावरती आम्हाला बांधता येणार नाही. चला आता एवढी तर मी तुम्हाला घराबद्दलची माहिती सांगितली आहे का घर बांधताना फाउंडेशन कसं बांधायचं, घराचं करायचं किंवा काय. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ. आता ह्या व्हिडिओचा आहे ना मी एंड करते. कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर, चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच नवीन व्हिडिओ घेऊन येईल. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. श्री स्वामी समर्थ. शुभरात्री. कशावर काय